आमदार योगेश कदम हे पहिल्यांदाच दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत। कोकणातील शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे वडील रामदास कदम यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं। आमदार योगेश कदम यांनी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत दापोली खेड मतदारसंघात कोणकोणती विकास कामं केली आणि त्यांच्या 2 वर्षांतील कामगिरीवर मतदार किती गुण देत आहेत हे पाहूयात। नारगोळी धरणातील गाळ उपसा करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये दापोलीला वॉटर कप मध्ये 2रा क्रमांक मिळवून माझ्याकडून 10 पैकी 10 मार्क। कारण की मागील 30 वर्षाच्या कालखंडामध्ये जी काही कामं झाली नाही किंवा जो काही विकास झाला नाही दापोली मतदारसंघाचा, तो सन्माननीय दादांनी ह्या त्यांच्या 2.5 वर्षाच्या आमदारकीच्या काळात विकास कामांचा धडाका लावून करून दाखवले। त्यामुळे मी त्यांना 10 पैकी 10 मार्क दिले। आम्हा तरुण वर्गाला, विशेषतः क्रीडा वर्गाला त्यांनी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मी त्यांना विनंती करते। मी त्यांना 10 पैकी 10 मार्क देऊ इच्छिते। म्हणजे असंच आपल्याला म्हणायला लागेल की गेली 25 वर्ष दापोलीकरांनी अशा प्रकारच्या कामं अशी बघितलेली नव्हती। अशी कामं माननीय योगेश दादा यांच्या माध्यमातून होत आहेत। 10 पैकी 10 गुण देतो। त्यांनी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलेलं आहे आणि याचाच प्रचिती ग्रामीण भागामध्ये आपल्याला फिरताना येत आहे। तर मी नक्कीच त्यांना याच्यामधले 9 मार्क्स देईन। दापोली खेडच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 9.8 गुण।